शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनामध्ये शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश. सुनेत्रा पवारांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीमधल्या प्रचार सभेतून ग्वाही. सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने. मोटरमनचे प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत. मी संघर्ष योद्ध्याची सहचारणी. येसुबाई जशा लढल्या तशी लढेन. बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही. प्रचार सभेतून सुनेत्रा पवारांचा विश्वास. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतामध्ये गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत. प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयामध्ये ऍडमिट. मुंबई बाहेर जाण्यास मनाई. बारामतीचे मतदार कार्यकर्ते मला समजून घेतील याची खात्री. पवारांचं ट्विट. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. विरोधक सिरियल लायर. लोकसभा राज्यसभेत महिला आरक्षण मिळत नाही तोवर झोपू देणार नाही. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुभांड फोडलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा एनडीएवर निशाणा. दोन 2023लाच बिल पास झालं. 2.5 वर्षांपासून अंमलबजावणी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार. मुख्यमंत्र्यांच्या डिबेट चॅलेंजवरून सुळेंचा पुनरुच्चार. महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईमध्ये भाजपचा मविया विरोधात मोर्चा. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त. वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत मोर्चा सुरू. राज्यात ड्रग्स रॅकेट भोंदूगिरी. महिलांचं शोषण सुरू आहे, पण आपल्या मुख्यमंत्र्यांना बंगाल जिंकायचं आहे. फडणवीसांच्या बंगाल दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंची टीका. सोलापूर, मालेगाव, धाराशिव, रायगड, बदलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. गारांसह जोरदार सरींमुळे उष्णतेपासून दिलासा, तर हिंगोलीमध्ये हळद उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. तपोवन नंतर आता नाशिक शहरातही वृक्षतोड. पर्यावरणप्रेमी आक्रमक. थेट पालिकेवर मोर्चा. वृक्षतोडीसह गोदावरीच्या पात्रातील कॉन्क्रिटीकरणाला विरोध. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.